जनतेचा आवाज बुलंद करणारा नेता म्हणजे राघव चड्डा, ज्यांना आम आदमी पार्टीने राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून काढून टाकले। पक्षाने राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्याची विनंती केली, ज्यांनी केवळ राजकारणच नाही तर लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला विचार करायला भाग पाडले। राघव चड्डा यांनी नेहमी संसदेमध्ये आम आदमीचे प्रश्न मांडले, मग ती विमानतळावरील महागडी चाय असो, गलिच्छ राजकारण असो, सामान्य टॅक्स भरणाऱ्या मध्यमवर्गीयांचे प्रश्न असो, किंवा मोबाईलचा रिचार्ज संपल्यावर इनकमिंग कॉलची सेवा बंद होते ती समस्या असो, तसेच 10 मिनिटात ब्लिंकिटची डिलिव्हरी होणाऱ्या बॉयची समस्या असो, यासारखे अनेक प्रश्न राघव चड्डांनी सामान्य जनतेच्या हितासाठी संसदेत मांडले। बोलण्यापासून रोखणे म्हणजे फक्त एका व्यक्तीला रोखणे नाही, तर हजारो लोकांचा आवाज जे त्यांना आदर्श मानतात त्यांना थांबवणे आहे। राघव चड्डा केवळ खासदार नाहीत, तर ते नव्या भारताचे एक आदर्श, प्रगल्भ आणि वैचारिक नेता आहेत। अशा प्रगल्भ नेत्याला बाजूला सारून आपण नेमकं कोणत्या राजकारणाकडे वळत आहोत? तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा। जय भीम, जय संविधान।